कशाचा कशाला माहिती नाही. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी औरंगजेबाचा जो माणूस आला होता, मिर्झा राजे जयसिंग राजपूत हिंदू होता ना. ज्या सिंहगडावरती आमच्या तानाजी मालुसरेंचा आज तिथे मृत्यू झाला, ते कोणाबरोबर लढाई झाला? उदयबान राठोड बरोबर ना. राजपूत होता ना, हिंदू होता ना. काय घेऊन बसलोय आपण? कोणत्या काळात जगतो आहोत आपण? छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदरचा काळ वेगळा होता, नंतरचा काळ वेगळा आहे. मी अनेकदा माझ्या भाषणाबद्दल मी सांगितलेलं आहे, परत एकदा सांगतो, औरंगजेब विषय निघालाय म्हणून. औरंगजेब बादशाह याचं राज्य कुठपासून कुठपर्यंत होतं? अफगाणिस्तान पासून दक्षिणेपर्यंत आणि इथे बंगालपर्यंत. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेला आग्र्यावरनं निघाले, सुटले, महाराष्ट्र जेव्हा आले, त्याच्यानंतर राज्याभिषेक झाला 74 साली आणि 1680 साली महाराजांचा मृत्यू झाला, निधन झालं त्यांचं. त्या दरम्यान औरंगजेबाचा एक पुत्र, मुलगा, महाराज गेल्यानंतर दक्षिणेत आलाय आणि औरंगजेबाच्या मुलाला शह म्हणजे राहायला जागा बरोबर घेतलं. हे संभाजीराजांनी घेतलंय. तो तिथून पळून आलाय. वाचा जरा इतिहास, वाचा जरा. औरंगजेब ज्या वेळेला आग्र्यावरनं निघालाय, महाराज गेले 1680 साली आणि औरंगजेब महाराष्ट्रामध्ये पोहोचलाय 1681 साली. 1681 ते 1707, 27 वर्ष तो महाराष्ट्रात लढत होता. आमच्या संभाजी राजांबरोबर लढला. त्याला क्रूर पद्धतीने मारलं. राजाराम महाराज लढले, संताजी धनाजी लढले आणि आमच्या तारा राणी साहेब लढल्या. एक महाराष्ट्राचे खूप मोठे लेखक होऊन गेले, नरहर कुरुंदकर. त्या कुरुंदकरांच्या एका पुस्तकामध्ये फार अप्रतिम वाक्य आहे की मराठे सर्व लढाया हरत होते, पण औरंगजेब एकही लढाई जिंकू शकत नव्हता. याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यावरती खरं तर औरंगजेबाने परत जायला पाहिजे होता आग्र्याला. नाही, तो इथे का थांबला? एवढा मोठ्या बलाढ्य प्रदेशाचा राजा, शहनशाह, एका 2.5, 3, 3.5, 4 जिल्ह्याच्या एका राजासाठी इथे ठाण मांडून का बसला? त्याला माहिती होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालंय, मग का ठाण मांडून बसला होता? शिवाजी महाराज तर गेले होते, त्याला शिवाजी नावाचा विचार मारायचा होता, जो त्याला जमला नाही. सगळे प्रयत्न केले, सर्व प्रयत्न केले आणि इथे शेवटी मेला. जगाच्या इतिहासामध्ये औरंगजेब वाचला जातो, अभ्यास केला जातो त्याचा, पण ज्या वेळेला त्याचा अभ्यास केला जातो त्यावेळेला जगभरातल्या लोकांना कळतं की तो काय करायला गेला होता आणि कसा मेला. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं जगभरामध्ये. जी कबर आहे ना, जी सजवलेली काढून टाका, कबर नुसती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा, आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला. हा आमचा इतिहास.